अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यात सोयाबीन कापणीला आणि काढणीला सुरुवात झाली आहे। मात्र शेतकऱ्यांना एकरी 1 ते 2 क्विंटलचाच ॲव्हरेज मिळत आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे। आपल्या राज्यातील शेतकरी दिवाळी सणाच्या तोंडावर गंभीर संकटात सापडले आहे। हंगामाचा आनंद साजरा करण्याऐवजी शेतकरी चिंतेत आहे। यंदा निसर्गाने पाठ फिरवली आहे। अचानक आलेल्या नैसर्गिक संकटाने पिकं अक्षरशः पाण्याखाली गेली आहे, तर काही ठिकाणी पिकं सडून नष्ट झाली। काही ठिकाणी पिकं वाहून गेली, तर उरलेल्या ठिकाणी उभ्या पिकातूनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। तूर, कापूस, सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे। एकीकडे मजुरांच्या टंचाईमुळे मजुरांना मोठी मजुरी द्यावी लागते, तर पिकं घरापर्यंत नेण्याचा खर्च, यंत्राचं भाडं, प्रेशर टाक्या, फवारणी, औषधं, खतं अशा विविध गरजांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था आधीच ढासळलेली आहे। त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत ही केवळ तुटपुंजी ठरते, तर बाजारभावातही अनिश्चितता कायम आहे। पीक कर्जाची परतफेड, खतं बियाणांचा वाढलेला खर्च, उत्पादन घटल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे। अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यात देखील अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न शेतकरी विचारत आहे। 8,000 वरून ते 5,000चेच निकष दाखवत आहे। त्यामुळे हेक्टरी 5,400 म्हणजे एकरी ते साधारणतः 2100 रुपयाच्या प्रमाणात येणार आहे। त्यामुळे आमची दिवाळी काय दसरा पण गेला आहे, तर दसरा तर गेला, दिवाळी पण चांगली होण्याकरता सरकारने त्वरित हेक्टरी 40,000 ते 50,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्यांना द्यावे। त्यानंतर सरसकट कर्जमाफी करावी, अशी मी सरकारला विनंती करतो। धन्यवाद।